पालघरच्या मासवण आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना तापाची लागण, मनोर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार, एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर पालकांमध्ये चिंता. अमरावती आग प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. 21 ऑगस्टलाच फायर ऑडिटची मुदत संपली होती. रुग्णालयाकडून 17 जुलैला सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन. वर्धा भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ठिय्या, मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार. साखर खरेदी करता सोलापुरात शेतकऱ्यांची कारखानदारावरती झुंबड. सिद्धेश्वर साखर कारखान्यावरती चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती. साखरेचे दर वाढल्यानं गर्दी. मुंबईत 1 सप्टेंबरला ओबीसींचा मोर्चा धडकणार. तयारी करता ओबीसी नेत्यांच्या गावोगावी गाठीभेटी. दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंकडून पाहणी. रत्नागिरीतील कशेडी बोगद्यात पुन्हा पाणी गळती. 3 ते 4 ठिकाणी नव्याने पाझर. ठिबकणाऱ्या पाण्यामुळे रस्ता निसरडा. नवी मुंबईत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश. 4710 लिटर दुधासह लाखोंचा मुद्देमाल जप्त. महापे एमआयडीसी परिसरातली घटना. महाप्रसाद वाटपाआधी एफडीएची परवानगी घेणं आवश्यक. तुकाराम मुंडेंच्या निर्णयाला महाराष्ट्र करणी सेनेचा विरोध. 5 सप्टेंबरला तुकाराम मुंडेंच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा. अहिल्यानगरच्या शेंडीतील मंदिरात चोरी. मळगंगा देवीचे दागिने चोरीला. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद. महावितरणच्या पथकाला ग्राहकाकडून धक्काबुक्की आणि शिवीगाळ. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावातली घटना. महावितरणच्या महिला अभियंत्यासोबतही बाचाबाची. नाशिकमध्ये पावसानं ओढ दिल्यानं उभी पिकं कोमेजली. कपाशीसह मका, सोयाबीन धोक्यात, तर धुळ्यात पिकं वाचवण्याकरता बळीराजाची धडपड. नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे दर गडगडले. टोमॅटोला प्रति किलो 8 ते 10 रुपये दर. खर्चही भरून निघत नसल्यानं शेतकरी त्रस्त. लासलगावहून दिल्लीकरता कांदा ट्रेन रवाना होणार. सुमारे 850 मेट्रिक टन कांदा दिल्लीला जाणार. दर पाडण्याचा प्रयत्न करू नका, शेतकऱ्यांची मागणी. महायुतीतल्या महामंडळ वाटपावरती 15 दिवसात शिक्कामोर्तब होणार. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत. सोळा आणि 17 सप्टेंबरला उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर. मराठवाड्यातील प्रश्नांवरती 17 सप्टेंबरला आंदोलन. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्तानं उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. देवेंद्र फडणवीसांचा भाजपच्या संसदीय मंडळात प्रवेश होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रीय पातळीवरचं राजकीय वजन वाढणार. राहुल गांधी 2 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेणार असल्याची माहिती. काँग्रेसच्या अभियानाचा समारोपाकरता नाशिकमध्ये येणार राहुल गांधी. सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ. जळगावात सोन्याचे दर 12,000 रुपयांनी वाढले, तर चांदीच्या दरातही 6,000ची वाढ. जळगावात भरधाव ट्रकनं 4 वर्षांच्या मुलाला चिरडलं. संतप्त जमावानं ट्रक पेटवला, तर टँकर आणि दुचाकीच्या धडकेत ITIच्या विद्यार्थ्याचा मृत्यू. शिरूर भीमाशंकर रस्त्यावर ट्रकचा थरार. अनेक वाहनांना धडक. अनियंत्रित ट्रक घरावर आदळल्यानं मोठं नुकसान. चालकानं उडी मारून जीव वाचवला. इगतपुरी हिरवाईनं समृद्धी महामार्गाचं सौंदर्य खुललं. ड्रोनमधून टिपली समृद्धी महामार्गाची विहंगम दृश्य.